नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील पाणी टंचाई, अमृत योजनेतील निधी आणि पाणी पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे तसंच आमदार माधवी नाईक यांनी पाणी पुरवठ्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अमृत 2.0 योजनेअंतर्गत 1750 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना देखील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नागरिक, गृहनिर्माण संस्था आजही टँकरवर अवलंबून असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पाणी किती सोडलं, किती बिल झालं, किती महसूल वसूल झाला आणि पाणी किती बिनहिशोबी गेले याचा स्पष्ट हिशोब नागरिकांसमोर मांडण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. सर्व जलजोडण्यांचे 100% स्मार्ट मीटरिंग, टँकर व्यवस्थेवर नियंत्रण, अमृत योजनेतील निधीचा लेखापरीक्षण, त्याचप्रमाणे मोठ्या निविदांचं स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. महापालिकेने तातडीने कालबद्ध कृती आराखडा जाहीर न केल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. पारसिक परिसरामध्ये योग दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. कळवा येथील पारसिक नगरमध्ये नगरसेवक अभिजित पवार यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योगासनं आणि प्राणायामाचा सराव केला. बदलत्या जीवनशैलीत योगाचं महत्त्व अधोरेखित करत दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने दादोजी कोंडे स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. योग मार्गदर्शक प्रवीण धुरी, मनोज पटेल, मंगला देवरुखकर, डॉक्टर सुधीर देवरुखकर यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचं प्रात्यक्षिक केलं. या कार्यक्रमात कबड्डी, क्रिकेट आणि ॲथलेटिक प्रशिक्षण योजनेतील खेळाडू आणि प्रशिक्षक, त्याचप्रमाणे क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात साजरा झाला. आमदार श्री निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह शेकडो नागरिकांनी यात सहभाग घेतला. पतंजली योग समिती आणि इतर संस्थांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान सत्राचं यावेळेस आयोजन करण्यात आलं. शेट NKT महाविद्यालय, IQC, NSS, DALLE आणि NKT इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. अंबिका योग कुटीरच्या प्रशिक्षकांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचं मार्गदर्शन केलं. विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी हा संदेश कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. 21 जून हा नेहमी योगा दिवस म्हणून पाळला जातो आणि आमच्या महाविद्यालयात पण आम्ही दरवर्षी हा योगा दिवस ऑब्झर्व करतो. आणि यावर्षी हा योगा दिवस ठाण्यातील जे प्रसिद्ध केंद्र आहे अंबिका कुटीर, निकम गुरुजींचं जे हठयोगी जे निकम गुरुजी होते त्यांचं जे अंबिका कुटीर आहे, या अंबिका कुटीरच्या मदतीने आम्ही हा योगा दिवस आज साजरा केला. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे.
तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आणि किरण नागती यांच्या पुढाकाराने नौपाडा येथील अभिनय कट्ट्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. योगगुरू वसंत केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांनी योगाभ्यास घेतला. सहभागी सदस्यांना गुलाबपुष्प आणि तुळशीचं रोप देण्यात आलं. यावेळेस योग वर्गाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आरोग्य लाभ झाल्याचं मत वसंत केळकर यांनी व्यक्त केलं. श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. योग दिवस, विश्व योग दिवस 12वा जो आपण आज उत्साहाने साजरा केला, ते साजरं करणं हे जितकं सहज वाटतं तेवढंच खूप कठीण आहे. एक म्हणजे जागा त्यासाठी आणि माणसं येणं, चांगल्या विचाराकडे माणसं आणणं आणि त्यासाठी कष्ट असतात. त्यांना सहजासहजी पकडून आणता येत नाही. योगशास्त्र तर सांगतं जबरदस्ती बिलकुल करू नका, आपण लोकांना येऊ दे. मग त्यासाठी त्यांना ओढून घेण्यासाठी काहीतरी ऊर्जा वापरायला लागते आणि ती सकारात्मक ऊर्जा मला वापरायची संधी या योगामुळे मिळते. तर माझ्यातलं जे कर्तृत्व तुम्हाला दिसतंय ते माझं कर्तृत्व नाही आहे, योगाने मला मिळालेली ही अत्यंत सहज अशी देणगी आहे. नमस्कार. आज जागतिक योग दिन आहे आणि आदित्य प्रतिष्ठानतर्फे आणि किरण नागती आपले संस्थापक आहेत. मी आदित्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष. सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आपण इथे एक छोटेखानी कार्यक्रम साजरा केला. खरं म्हणजे साजरा करण्याची तशी वेगळी गरज नाही आहे, कारण आपल्या इथे रोजच केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इथे योग वर्ग चालतो आणि आपण इथे सगळेजण येऊन ज्या प्रकारे योगासने करतात आणि केळकर सर ज्या प्रकारे सगळ्यांना माहिती देतात योगासनांची आणि त्या योगासनांच्या प्रत्येक जे आसन आहे त्याचं सार आणि त्याचं महत्त्व समजावून सांगतात आणि ह्याचा फायदा खरंच सगळ्यांना होतो. ठाणे महानगरपालिकेने दिवा परिसरात अनधिकृत गोडाऊनविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून आत्तापर्यंत 39 अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभराव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम सुरू आहे. शनिवारी शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरातील 39 अनधिकृत गोडाऊन हटवण्यात आले. या कारवाईत अतिक्रमण विभागासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ आणि स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात आलं. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.